तर तिकडे ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे। ठाण्यातील 3 हात नाका या ठिकाणी असलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या घराजवळ एक भिंत कोसळली आहे आणि घर देखील खचली आहे। तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे। तर वन विभाग कर्मचाऱ्यांचं मात्र प्रचंड नुकसान झालंय। वन विभागातील कर्मचाऱ्यांनी नेमकं राहायचं कुठे असा प्रश्न कर्मचाऱ्यांना सतावतोय। या संदर्भात आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। आपण तो पाहूयात। 3 हात नाक्यावर वन विभागाच्या कार्यालयाच्या पाठीमागच्या साईडला काही वन विभाग अधिकारी राहतात आणि त्यांच्या या घरावर बाजूला आपण बघतोय एक भिंत आहे। तर ती भिंत पडलेली आहे आणि त्यांची जी घरं आहेत ती देखील खचलेली पाहायला मिळत आहेत। त्यामुळे हे लोक आहेत ते सध्या जीव मुठीत धरून राहत आहेत। नेमकं त्यांची काय व्यथा आहे, नेमकं मुसळधार पावसामुळे कशी त्यांची भिंत खचली आहे हे आपण त्यांनाच विचारूया। ताई, किती वर्ष तुम्ही इकडे राहताय सगळे आणि तुम्ही या संदर्भात वेळोवेळी प्रशासन किंवा या बिल्डरला काही निवेदन नोटीस दिली होती का? आम्ही नोटीस दिली आहे त्यांना, तरीही त्यांनी काही दखल घेतलेली नाहीये। आणि आमची लहान माझं तर 1 महिन्याचं बाळ आहे, त्याला घेऊन कुठे स्थलांतर होणार आम्ही? आणि अचानक हे झालंय सगळं, काय करणार आता आम्ही? कुठे जाणार? आणि किती वेळा त्यांना वॉर्न केलंय आम्ही की असं असं आम्हाला त्रास होतोय। पूर्ण घडाला आमचे चिरे गेलेले आहेत, पूर्ण सगळं पूर्ण ओटा वगैरे स्मॅश झालेला आहे, पूर्ण क्रॅक झालाय तो। नक्कीच दादा, आपण किती वेळेला तक्रार केली होती आणि आता येलो अलर्ट जारी केलाय, तर एकंदरीतच काय आहे, काय तुमच्या राहण्याची सुविधा कुठे आता होऊ शकते का? आता राहणार कुठे एवढ्या पावसात? सगळी फॅमिलीला घेऊन जाणार कुठे? आता जीव मुठीत घेऊन राहावं लागेल। आता एवढी रिस्क तर घेऊ शकत नाही, पण आता दुसऱ्या रूम पण नाही आहेत आणि इथं आम्हाला परवडणार पण नाही आहे भाड्यानं रूम घेऊन राहणं। तर आम्हाला बिल्डरकडून आम्हाला काहीतरी भरपाई द्यावी त्या भाड्यापोटी, तर आम्ही आमची व्यवस्था करू कुठे बाहेर तरी। नक्कीच आपण बघूया ह्या दादांचं जास्त नुकसान झालेलं आहे। दादा, काय सांगाल, किती प्रमाणात नुकसान झालंय, काय काय घरामध्ये त्रास झालाय? ते माझ्या किचनच्या भिंतीला पूर्णपणे तडे गेलेले आहेत। ते किचन कधी जाईल त्याचा काही भरोसा नाही आता। तसेच पाण्याच्या टाक्या वगैरे बाहेरच्या होत्या, तसेच आता संडासची टाकी आहे ती पण थोड्या वेळाने जाणार आहेत। मुसळधार पाऊस आता चालूच आहे ठाण्यामध्ये, थोड्या पावसामध्ये ती वाहून जाणार आहे। काय मागणी करता आता प्रशासनाकडे? प्रशासनाने आता आमची जे थोडक्यात स्थलांतराची व्यवस्था करावी, तसेच बिल्डरला अशा या बांधकामापासून परावृत्त करावे। नक्कीच, तर आपण बघतोय की आता नेमकं काय करायचं असा प्रश्न या रहिवाशांसमोर उभा राहिलेला आहे। त्यामुळे वन विभाग अधिकारी असेल किंवा प्रशासन असेल, शासन असेल किंवा बिल्डर असेल, नेमकं काय करणार हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, ठाणे।